आपले महाराष्ट्राचे वाघेन आले तर आपल्याला एकच विनंती करतो, जसे तुम्ही आता लोकनेत्या पंकजात आदरणीय ताईंना विनंती करतो की मंचावर महाराष्ट्राचा आराध्य दैवत माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांना, तसेच बाळासाहेबजी ठाकरे, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, आदरणीय बाळासाहेब विखे पाटील, आदरणीय स्वर्गीय राजूजी राजळ या सर्वांना विनम्र अभिवादन करावं। तसेच अनेक सत्कार ताईंचे होणार आहेत। अयोध्येवरून त्रिशूल आणलेला आहे असे राजाभाऊ दगडखे, तेही ताईंचा सत्कार, समाजाच्या वतीने देखील ताईंचा सत्कार होणार आहे। भारतीय युवा मोर्चा तसेच आदरणीय ताईंना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आपल्या मार्गदर्शन सुरू करावं। जोरदार टाळ्यांच्या गजरात ताईंचं स्वागत करावं। अरे कोण आली रे? माननीय पंकजा ताईंचा, डॉक्टर सुजय विखे पाटलांचा। आज या महायुतीच्या प्रचार सभेला आपल्याला लाभलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या माननीय पंकजाताई मुंडेंचं मी या ठिकाणी पाथर्डीच्या भव्य नगरीत हार्दिक स्वागत करतो। मला सांगायला, अरे काय केलं बाबा, काय करू राहिले भगवान बाबा, काय ताईंचा अयोध्येवरून आणलेला राजाभाऊ दगडखेरने त्रिशूल देऊन मी तुम्हाला एक गोष्ट आज आवर्जून सांगतो की आज आदरणीय ताईंनी त्यांच्या भावासाठी पहिल्यांदा असं घडलंय आणि भगवान बाबाची कृपा माझ्यावर इतकी आहे की माझ्या मोठ्या बहिणीने भर पावसामध्ये माझ्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये आज या ठिकाणी आम्ही पोहोचू शकलो। हे सगळे आपले सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि असंच मी आपल्याला आज या कार्यक्रमाच्या निमित्त सांगतो की आज ताईंनी स्वतःचा जीव धोक्यात ठेवून माझ्या प्रचारासाठी इथपर्यंत पोहोचले। मी आयुष्यभर आदरणीय ताईंचे उपकार कधीही फेडू शकणार नाही। आदरणीय ताईंना देखील परत प्रचारासाठी लगेच जायचंय। मी आता विनंती करतो आपल्या सर्वांच्या नेत्या माननीय पंकजाताई मुंडेंना की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं। स्टेजवरच्या मान्यवर खाली बसा, आता सगळे खाली बसून घ्या। महायुतीचे उमेदवार बस थांबा ना, मग डायस थोडं पुढे करा, मागे या, तुम्ही असे उभे राहा। सर्वांना विनंती आहे की आपण ताईंचं भाषण सुरू होता सर्वांनी शांतता राखायची आहे। महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित माझ्या उजव्या बाजूला असलेले आदरणीय माजी आमदार कर्डिले साहेब, माझ्या डाव्या बाजूला उपस्थित आमदार मोनिका राजळे, माझ्या मागे उपस्थित सुजय विखेंच्या माता शालिनीताई, माझ्या मागे आणखी उपस्थित आहे आमचे छोटे अजून एक बंधू धैर्यशील माने, आणि धैर्यशील मानेंची सभा राहिली होती। मला धनंजय माडिकांचा वगैरे फोन आला होता, पण मला वाटतं की आम्ही तुमचा इथेच विजय घोषित इथे या निमित्ताने करतो। आणि उपस्थित एवढ्या संख्येने, एवढ्या वादळ वाऱ्यात पावसात माझी प्रतीक्षा करत असलेले माझे सर्व उत्साही वडीलधारी मंडळी, त्यांच्यावर उत्साही माझे युवा बांधव आणि माझ्या माता भगिनींनी, मी फार भाषण करणार नाही। अनेक वेळा असं झालंय की पावसात माईक खराब झालाय आणि मी हात हलवून गेलेली आहे, तरी पण तुम्हाला कळलंय काय करायचं ते। परंतु मला आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांचा नियमित फोन यायचा
आणि त्यांनी खूप तळमळ आपल्या लेकरासाठी त्यांची होती. ते मला सारखे फोन करत होते. मी त्यांना वचन दिलं होतं की माझ्याकडे मोदी आणि गडकरींच्या सभा झाल्यानंतर त्याच दिवशी, आता गडकरी एका हेलिकॉप्टरमधून उडाले आणि दुसऱ्या हेलिकॉप्टरमधून इथे आम्ही आलो आणि ते वचन मी इथे येऊन पाळलेलं आहे. सुजय विखे उमेदवार म्हणून उभे आहेत आणि आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी एक एक मत महत्त्वाचं आहे. मी स्वतः किती संकटात असेन आणि माझ्या जिल्ह्यामध्ये कितीही जातीवादाचं विषारी राजकारण होत असेल, मी गोपीनाथ मुंडेची लेक आहे. एका मराठा बांधवाला विजयी करण्यासाठी मी आलेली आहे. माझ्या जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा पाहत, जात पात धर्म हे कधी मानलाच नाही अशा पक्षामध्ये आम्ही आहोत. मुंडे साहेबांच्या रक्ताचे गुण आमच्यामध्ये आहेत आणि तुमच्यासाठी माझं आणि तुमचं नातं अभूतपूर्व आहे. खरं तर मोदीजींची सभा झाली होती, आमचे बंधू सुद्धा येऊन गेले. मी म्हटलं बाबा माझी सभा नाही झाली तर भागते का, मला जरा बीडमध्ये प्रॉब्लेम आहे. पण नाही, आज मी वचन दिलं होतं विखे पाटील साहेबांना आणि मी आले. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आम्ही माजलगावला असताना हेलिकॉप्टर उडायची तयारीच नव्हती. ते हेलिकॉप्टरवाले म्हणत होते खूप ढग आहे, खूप रिस्क आहे. मग आम्ही असं ठरवलं की तिथून ऑनलाईन भाषण करावं. असं सुजय विखे तयार झाले. म्हणलं असलं काही करू नको बाबा, लोक म्हणतील ते आल्या नाही, उगाच गडबड होईल. त्याच्यामुळे म्हणलं काही कर. आणि खरंच जीव मुठीत धरून आम्ही आपल्या एवढ्या आभाळ वाऱ्यात आलो, कारण तुमचं वारं पुन्हा आम्हाला सहन होणार नाही म्हणून आलो. तर तुम्ही येणाऱ्या 13 तारखेला माझंही मतदान आहे. माझ्यासाठी मोठ्या देवीला ओटी भरा, भगवान बाबांचे आशीर्वाद घ्या आणि त्याच वेळी तुम्ही सुजय विखेंना विजयी करण्यासाठी आपलं मौल्यवान मत 13 मे रोजी आपण कमळाच्या फुलाचं बटन दाबून द्या, ही आपल्या सर्वांना विनंती करते. आता काही खूप भाषण करायची गरज आहे का? काय देशाचे निर्णय, काय देशामध्ये होणारे, जगातली केवढी इकॉनॉमी भारत होणार आहे तुम्हाला सांगायचंय का? या देशामध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय करायचं आणि काय काय केलं आणि काय काय राहिलंय तुम्हाला सांगायचंय का? मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 25-15 नॅशनल हायवे सांगायचंय का? नाहीच सांगायचं. सांगितलं ना मी, सगळं सांगितलं मी. आता याच्यापेक्षा जास्त मी भाषण केलं तर मला हेलिकॉप्टरने उडता येणार नाही. त्यामुळे मला परत माझ्या मतदारसंघात जायचंय, कारण तिथं मीच मला वाचवू शकते. मलाच ती निवडणूक खेचायची आहे. तुमचे फक्त आशीर्वाद. ओ तुम्ही चला तिकडं. 2 दिवस आज कड्याला नाही, नुसतं सभेला येऊन जमणार नाही. पाहुणे रावळे सगळ्या सोयऱ्यांना भेटा जरा. हा, आमची अवघड परिस्थिती करू नका. आमच्याच पाहुण्यात येऊ नका, तुमच्याच पाहुण्यात या. बरोबर आहे की नाही? उद्या सभा आहे, पण त्या सभेमुळे नाते गोत्यांना ते बाकीचं होत राहील. सुजय विखेंना 13 मेला प्रचंड मताने विजयी करा. आणि आणि माझ्या बरोबर संसदेमध्ये काम करण्यासाठी त्यांना पाठवा, एवढीच विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आलेल्या सर्व सन्मान. सक्षम न्यूज 24